आस्ते कदम महाराज गणपती गजस्वपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यालंकार मंडित सहस्रास शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज योगीराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। विजयसारखी तलवार चालून गेला निर्भय छातीने हिंदुस्थान हलवून गेला। विजयसारखी तलवार चालून गेला निर्भय छातीने हिंदुस्थान हलवून गेला। वाघनखाने अफजलखानाचा कोथळा पाडून गेला। मुठभर मावळे घेऊन हजारो सैतानांना लढवून गेला। स्वर्गात गेला ज्याला देवानीही झुकून मुद्रा केला असं मर्द मराठा शुभा होऊन गेला। असं मर्द मराठा शुभा होऊन गेला। नमस्कार, मी अक्षता देवीदास कोपरे अण्णासाहेब वाघरे कॉलेज गोतूर मधील ची विद्यार्थिनी आणि तुमच्यासमोर सादर करते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाबाबतचे विचार। सर्वप्रथम मी वंदन करते वाघिणीचं काळीज असलेल्या आईला। मी वंदन करते लक्ष्मीचं प्रतीक असलेल्या गाईला। मी वंदन करते स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांना आणि मी वंदन करते महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या मातीला। मी वंदन करते त्या कणखरणाऱ्या तलवारीच्या पातीला आणि मी वंदन करते राजेश्वर छत्रपतींना राजेश्वर छत्रपतींना। 16व्या शतकात बिकट महाराष्ट्राची परिस्थिती होती। 16व्या शतकात बिकट महाराष्ट्राची परिस्थिती होती। चारही बाजूनी यवनांची आक्रमणे होत होती। मंदिराच्या मंदिरी लुटली जात होती। आयाखंडीची आबरू लुटली जात होती। मुलाबाळाची छत्र हरवली जात होती आणि शेतीवाडी उद्ध्वस्त केली जात होती। परंतु या विरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत कोणालाही होत नव्हती। याच काळामध्ये जेव्हा आऊसाहेब जिजाऊ गरोदर होत्या तेव्हा त्या जुन्नरमध्ये असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर आश्रयास आल्या। त्यांनी जनतेच्या होणारे हात ज्याची दुर्दशा पाहिली होती व त्या काहीच करू शकत नव्हत्या तेव्हा तिथे शिवनेरी किल्ल्यावर असलेल्या आई शिवाजीला त्यांनी साकडं घातलं। मुघलांच्या अत्याचाराला दूर करणारा, पित्याचं स्वप्न पूर्ण करणारा, सैतानाचा वध करणारा आणि स्वराज्याची स्थापना करणारा असा पुत्र रत्न माझ्या पोटी जन्माला येतो। आणि आठवीचा सोन्याचा दिवस उगवला। आठवीचा सोन्याचा दिवस उगवला। दगडालाही पालच फुटला, वाराही शांत झाला। दगडालाही पालच फुटला, वाराही शांत झाला आणि जिजाऊच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊच्या पोटी वाघ जन्माला आला। जिजाऊच्या पोटी वाघ जन्माला आला। पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजी राजेंना झाला। पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजी राजेंना झाला। पुत्र अवघ्या महाराष्ट्राला झाला। मुघलांचा कर्दनकाळ झाला। पुत्र छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आला। मुघलांच्या अत्याचाराने त्रासलेल्या जनतेला, अन्यायामुळे मरगळलेल्या रयतेला, अवसर पडलेल्या महाराष्ट्राच्या मातीला स्वतःच्या हिताचं, स्वतःच्या हक्काचं, स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य आणि स्वराज्य मिळवून देण्यासाठी आऊसाहेब जिजाऊंनी स्वतःच्या पुढच्या डोळ्याला रणांगणात उभी केली। त्याला लहानपणापासून युद्ध कौशल्य शिकवली। तलवारबाजी, घोडेस्वारी, भालाफेक यासारखी कितीतरी युद्ध कौशल्य त्यांना अवगत करून दिली। एवढेच नाही तर रामायण महाभारतासारख्या कथा सांगून त्यांवर संस्कारही केले। शिवाजी महाराजांमध्ये शौर्य, धैर्य, सकारात्मकता, मुत्सद्देगिरी, दूरदृष्टी यासारखे अनेक गुण होते आणि या गुणांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले। काही जण भाषण करताना सहज म्हणून जातात तलवारीच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या पाठीवर स्वराज्य निर्माण केले। तलवारीच्या पाठीवर स्वराज्य निर्माण करणे स्वराज्य एवढी सोपी गोष्ट नव्हती। कोणतीही गोष्ट आपोआप घडत नसते। त्यासाठी हवे असते नियोजन, त्यासाठी हवे असते प्रयोजन, त्यासाठी हवे असते उपयोजन आणि त्यासाठी हवे असते समर्पण आणि यासाठी गरज असते ती एका विशाल नेतृत्वाची आणि नेतृत्व करणे पुन्हा ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही। प्रभुत्व प्रस्थापित करणे म्हणजे नेतृत्व नसते। प्रभुत्व प्रस्थापित करणे म्हणजे नेतृत्व नसते। जी व्यक्ती आपल्या समुदायामध्ये उत्साह आणि शक्ती निर्माण करू शकते, जिला पुढे येऊ इच्छिणाऱ्याला प्रोत्साहित करणे माहीत असते, तसेच समुदायातील प्रत्येक सदस्याच्या प्रत्येक क्षमतेचा योग्य वापर करणे माहीत असते, तीच खरी नेतृत्वाच्या लायक असते। आणि असे नेतृत्व माझ्या शिवरायांच्या आत ठासून भरले होते। म्हणून तर मावळे त्यांच्यासाठी प्राण द्यायलाही मागे पुढे पाहत नव्हते। याचेच एक उदाहरण द्यायचे म्हटले तर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्यासोबत असलेले 200 ते 300 लोक एखादी खिंड अडवून ठेवण्याचे ठरवतात। लोक लढताना मरतात हे वेगळं, पण आपण मरणार याची जाणीवपूर्वक खात्री असताना देखील मारण्यासाठी मरेपर्यंत लढायचं हे एक वेगळेपण आहे।
प्राप्ती होत नसते, परंतु एखाद्या नेत्याने आपल्याला बलिदानाची संधी दिली. यामध्ये धन्य मानणारे मावळे जे आपल्या राजावर निस्वार्थ प्रेम, आदर आणि एकनिष्ठ भक्ती असलेले, स्वतःच्या मुलाबाळांची चिंता न करता, स्वतःच्या घराची चिंता न करता स्वराज्यासाठी बलिदान देणारे, पण मरण्यासाठी कुणी कोणासाठी असंच तयार होत नसतं. त्यासाठी हवा असतो विश्वास, आणि हा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी कमवला होता. तो आपल्या कर्तृत्वातून, आपल्या आचारातून आणि आपल्या विचारातून. आणि या विचारांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य प्रस्थापित केले. जाता जाता एवढंच म्हणते, ज्या भूतकाळाकडे बघितल्यावर वर्तमान घडण्याची ज्या भूतकाळाकडे बघितल्यावर वर्तमान दृष्टी प्राप्त होते, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. जय जय शिवाजी, जय महाराज.